नमस्कार विद्यार्थी व पालक मित्रांनो, करिअर मेकिंग गार्डन्स यूट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत करून आज आपण एक महत्त्वाचा विषय तुमच्या समोर मांडतो आहे। तो म्हणजे महाराष्ट्र राज्यामध्ये एमबीबीएस गव्हर्नमेंट साठी एकूण सीट्स माझ्या कॅटेगरीसाठी किती आहेत, म्हणजे कॅटेगरी वाईज सीट डिस्ट्रीब्युशन इन गव्हर्नमेंट एमबीबीएस इन महाराष्ट्र। महाराष्ट्र राज्यामध्ये गव्हर्नमेंट एमबीबीएस चे एकूण 43 मेडिकल कॉलेजेस आहेत आणि त्यामध्ये 6125 सर्व विद्यार्थी आणि पालकांनी पेन आणि कागद घेऊन तयार राहा, म्हणजे जेणेकरून तुम्हाला सर्व गोष्टी डिटेल्सपणे ऐकता येऊ शकतील। महाराष्ट्र राज्यामध्ये एकूण 43 गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजेस आहेत, त्यामध्ये 6125 एवढे सीट्स आहेत। त्यामध्ये ऑल इंडिया कोट्यामध्ये 15% म्हणजे संपूर्ण भारत देशाच्या एमसीसी ऑल इंडिया कोट्याच्या काउन्सिलिंग मध्ये सेंट्रल काउन्सिलिंग प्रोसेस मध्ये 15% जातात, म्हणजे 919 एवढे सीट्स आपल्याला देशासाठी दिले जात असतात। त्यानंतर राहिलेल्या 6125 पैकी 5206 एवढे 85% सीट्स मध्ये स्टेट कोट्याच्या 85% गव्हर्नमेंटसाठी दिले जातात। त्यामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये असणाऱ्या ओबीसी, ओपन, ईडब्ल्यूएस, एससीबीसी, ईडब्ल्यूएस, त्यानंतर व्हीजे, त्याचबरोबर एनटी बी, सी, डी आणि त्यानंतर एससी, एसटी या सर्व कॅटेगरीसाठी असणाऱ्या सीटची संख्या ही आपल्याला किती आहे या संदर्भात आज आपण चर्चा करतोय। ओबीसी कॅटेगरीमध्ये त्याला आपण अदर बॅकवर्ड क्लास असं म्हणतो, त्याचे 19% महाराष्ट्रातल्या कॉन्स्टिट्यूशन रिझर्वेशन मध्ये असतं। त्यात एसबीसी म्हणजे स्पेशल बॅकवर्ड क्लास हा ओबीसी मधून सिलेक्शन होत असतं, हे सुद्धा त्याच्यामध्ये इन्क्लूड होत असतो। एकूण 5206 पैकी 19% म्हणजे 9989 एवढे सीट्स आपल्याला ओबीसी कॅटेगरीसाठी महाराष्ट्रामध्ये आहेत। एससीबीसी कॅटेगरीसाठी 10% आरक्षण आहे, 520 एवढे सीट्स उपलब्ध आहेत। ईडब्ल्यूएस कॅटेगरीसाठी 10% आरक्षण म्हणजे 520 एवढे सीट्स उपलब्ध आहेत। व्हीजे कॅन्डिडेटसाठी 3% म्हणजेच 156 एवढे सीट्स उपलब्ध आहेत। एनटी बी म्हणजे NT1 कॅटेगरीसाठी 2.5% म्हणजे 130 सीट्स आपल्याला गव्हर्नमेंट एमबीबीएस मध्ये उपलब्ध आहेत। एनटी सी साठी 3.5% म्हणजे 182 एवढे सीट्स उपलब्ध आहेत। एनटी डी या कॅटेगरीसाठी 2% म्हणजे 104 एवढे सीट्स उपलब्ध आहेत। एससी कॅटेगरीसाठी 13% म्हणजे 677 एवढे सीट्स महाराष्ट्रामध्ये आहेत, अवेलेबल आहेत। एसटी कॅटेगरीसाठी 7% म्हणजे 364 सीट्स आपल्याला उपलब्ध आहेत। आता आपल्यासाठी सीट्स किती उपलब्ध आहेत याचा उपयोग आपल्याला काय होणार आहे हे बघा। महाराष्ट्र राज्याचं रजिस्ट्रेशन झाल्यानंतर पहिल्यांदा आपल्याला प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट येईल, त्यानंतर फायनल मेरिट लिस्ट येईल। फायनल मेरिट लिस्ट मध्ये एसएमएल क्रमांक येत असतो। एसएमएल म्हणजे स्टेट मेरिट लिस्ट नंबर। महाराष्ट्र राज्यामध्ये तुमचा कितवा क्रमांक आहे हे आपल्याला यामध्ये कळणार आहे। त्याचबरोबर तुमच्या कॅटेगरीमध्ये जे काही महाराष्ट्र राज्यामध्ये भरलेल्या नीटची परीक्षा देऊन फॉर्म भरलेल्या रजिस्ट्रेशन केलेल्या विद्यार्थ्यांच्या पैकी तुमच्या कॅटेगरीमध्ये तुमचा कितवा क्रमांक आहे ते सुद्धा तुम्हाला येत असतो। म्हणजेच तुम्हाला तुमचं नाव, तुम्हाला एक युनिक एसएमएल नंबर येईल, म्हणजे राज्यातला तुमचा कितवा क्रमांक आहे ते पण येईल, आणि तुमची जी कॅटेगरी आहे त्याच्यामध्ये तुमचा राज्यात कितवा क्रमांक आहे हे पण येणार आहे। त्यामुळे आपल्याला एसएमएल किती असल्यानंतर जे काही आपल्याला किती एसएमएल असेल तर सेफ गव्हर्नमेंट मध्ये असू शकतं या संदर्भातलं एक बुकलेट आमच्याकडे उपलब्ध आहे, की जे बुकलेट आपण तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या नंबरवरती तुम्ही 400 रुपये पाठवले तर तुम्हाला बुकलेट घरपोच येऊ शकतं। त्याच्यामध्ये एमबीबीएस पासून ते सर्व गोष्टीचं कट ऑफ वगैरे एम्स जिपमर पासून सर्व कट ऑफ आम्ही दिलेले आहेत। स्पीड पोस्टने तुम्हाला 2-4 दिवसात येऊ शकते। परंतु एसएमएलच्याही पलीकडे जाऊन आपल्याला महाराष्ट्र राज्यामध्ये किती सीट्स आहेत त्याच्यावरती तुमचा एसएमएल जर सेफ झोन मध्ये असेल तर तुम्हाला गव्हर्नमेंटमध्ये आपल्याला 100% मिळेल याचा अंदाज लागू शकतो। ओबीसी साठी 989 एसएमएल, तुमचा ओबीसीचा जर 989 एसएमएल असेल त्याच्या आत असेल तर तुमचा नंबर 100% लागेल। एसीबीसीचा 520, ईडब्ल्यूएसचा 520, त्याचबरोबर व्हीजेचा 156, एनटी बी 130, एनटी सी 182, एनटी डी 104 आणि एससी कॅटेगरीसाठी 677 आणि एसटी कॅटेगरीसाठी 364 एवढा एसएमएल जर तुमचा कॅटेगरीचा असेल तर तुम्हाला गव्हर्नमेंट एमबीबीएस महाराष्ट्र राज्यामध्ये मिळण्यासाठी काही हरकत नाही असं माझं म्हणणं आहे। एकंदरीत माझ्या कॅटेगरीला महाराष्ट्र राज्यामध्ये गव्हर्नमेंटमध्ये किती सीट्स आहेत ह्याचबरोबर कॅटेगरी वाईज सीट डिस्ट्रीब्युशन इन गव्हर्नमेंट एमबीबीएस इन महाराष्ट्र हा जो व्हिडिओ आहे
तो तुम्हाला व्हिडिओला आवडला तर व्हिडिओ लाईक करा, त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा. एवढंच या निमित्ताने. जय हिंद, जय